प्रणाम आत्मवंदन युनिक रेकी पदमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. पहा, श्रीराम नवमी 26 मार्च श्रीरामनवमीच्या या पवित्र दिनाचे औचित्य साधून आज श्रीराम प्रभूचे प्रत्येक ठिकाणी पूजन केले जाते. त्यांच्या तत्वांना, त्यांच्या विचारांना ग्रहण करणारा आजचा हा दिव्य ऊर्जाचा दिवस. या शुभदिनी आपण या श्रीराम प्रभूंचरणी मनोभावे आत्मसमर्पण करूया. चित्त काया वाचा मन देहे समर्पित करूया श्रीरामांचरणी. त्यांच्या दिव्य तेजाची अनुभूती घेऊया. पहा, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी माझे माता पिता, गुरु सद्गुरु, सर्व देवी देवता, साधू संत ऋषीमुनी, नवग्रहाती देवता, नक्षत्र देवता, तसेच विश्वातील सर्व रेकीचे गुरु आणि साधक, माझ्या परिवारातील सर्व सदस्य यांच्या चरणी कोटी कोटी आत्मवंदन. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. ध्यान मूल सद्गुरुमूर्ती, पूजा मूल सद्गुरुपदम, मंत्र मूल सद्गुरुवाक्य, मोक्ष मूल सद्गुरु कृपा. जय जय रघुवीर समर्थ. पहा, 26 मार्च 2026 प्रभू श्रीरामांचा अवतरण दिवस, श्रीरामनवमी. त्रेतायुगात त्रेतायुगामध्ये याच दिवशी निर्गुण निराकार परब्रह्म परमात्मा अयोध्येत श्रीरामाच्या रूपात अवतरित झाले होते. त्या श्रीरामचंद्रांना प्रत्येक युगात, प्रत्येक घरात, प्रत्येक हृदयात अविरत केले जाऊ शकते. कसे जाणून घेऊया. तत्ववेत्या प्रत्येक व्यक्तीमध्ये सामावलेली भगवंताचरणी असणारी ओढ, श्रद्धा आणि सद्गुरु कृपेद्वारे आपण आजच्या या दिव्य अनुभूतीला सुरुवात करूया. पहा की श्रीरामांचे प्राकट्य कोठे होते. रावणाचा वध, दैत्य दानवांचा विनाश, धर्माची प्रतिष्ठापना आणि सज्जनांचे परित्राण अर्थात सगळीकडून रक्षण करण्यासाठी चैत्र शुक्ल नवमीला स्वतः श्रीहरी रामरूपात अवतरित झाले. श्रीराम कोठे जन्म घेतात? अयोध्येत, जेथे भांडण, तंटा, आसक्ती, द्वेष, चिंता, भय, शोक नाही. कोणाच्या घराला कुलूप नाही. अयोध्या, जेथे युद्ध नाही, अयुद्ध राहील. अर्थात बुद्धी ना कामात फसत असेल, ना क्रोधात फसत असेल, ना सफलतेत हर्षित होत असेल, ना विफलतेत उद्विग्न होत असेल. जेथे समता आहे, शांती आहे, माधुर्य आहे, एकमेकांना समजून घेण्याची, जेथे वध करण्याची अथवा वधाची इच्छा ठेवणारे लोक नाहीत. श्रीराम कोठे प्रकट होतात? कौसल्याच्या घरी. कौसल्या अर्थात जी कुशल बुद्धी आहे, महामती कौसल्या माता साज शृंगारात रुची ठेवत नाही. एकांत, मौन राहणे तिला अतिशय प्रिय आहे आणि श्री गुरुदेवांच्या वचनांमध्ये रुची आहे. अशी आहे माता कौसल्या. श्री वशिष्ठजी महाराजांचे परमशिष्य दशरथ भक्ती मार्गात खूप पुढे होते आणि कौसल्याची ज्ञानमार्गात चांगली प्रगती होती. अशा माता कौसल्या आणि पिता दशरथ यांच्या घरी श्रीरामांचे प्राकट्य होणे स्वाभाविक आहे. ते परमेश्वर त्रेतायुगातच आणि अयोध्येतच प्रकट झाले होते अशी गोष्ट नाही. ते कधीही कोठेही प्रकट होत राहतात. भय प्रकट कृपाला दीनदयाला
कौसल्या हितकारी याचा विशेष प्रचार झाला. म्हणून आपण म्हणतो की प्रभू श्रीरामांचे प्रागट्य झाले. परंतु जर कोणी जीवनात कुमतीचा नाश करून सुमतीच्या मार्गाने चालू लागला तर ही भगवंताची अत्यंत महान मोठी कृपा आहे. आणि ते भगवंत न जाणो कोणत्या रूपात प्रकट होत राहतात. हा भारतभूमीचा मोठा प्रभाव आहे की जो निर्गुण निराकार आहे त्याला आपण सगुण साकार करण्यास सक्षम होतो आणि साकार आपली उन्नती करण्यासाठी सर्व काही करतो. हाय सीते सीते बंधू लक्ष्मण जागा हो. मी एकटा अयोध्येला कसा जाईन, काय तोंड दाखवेल. हनुमान काही उपकार कर, जा हिमालयात जा, उशीर करू नकोस. तो निर्गुण निराकार सगुण रूपात येऊन काय लीला करतो. श्रीराम कसे अद्वितीय. संयमात पाहाल तर श्रीराम अद्वितीय आहेत. शूरवीरांमध्ये पाहाल तर वीरांचे वीर आहेत. सत्यवक्त्यामध्ये पाहाल तर विनोदातही खोटे बोलत नाही. योद्ध्यांमध्ये पाहाल तर युद्धाच्या नियमांचे उल्लंघन करत नाही आणि शत्रूसाठीही हृदयात ईर्ष्या द्वेष नाही. शिष्यत्वाच्या दृष्टीने पाहाल तर गुरु विश्वामित्रांकडे राहत होते. तेव्हा गुरु जागे होण्याच्या पूर्वीच हे परमशिष्य परमभक्त परम गुरुभक्त श्रीराम जागे व्हायचे. गुरु ते पहिलेही जगतापी जागे रामू सृजान. रामचरित मानसमध्ये 226 मध्ये याचा उच्चार आहे की आदर्श शिष्य, आदर्श राजा, आदर्श योद्धा, आदर्श पती पाहायचा असेल तर श्रीराम आहे. आदर्श गुरु पाहायचे असतील तर गुरुतत्वही श्रीरामांमध्ये जसेच्या तसे आहे. हनुमंताला आत्मज्ञान देऊन ब्राह्मी स्थितीत जागृत केले. त्या प्रभू श्रीरामांच्या अवतरणाचा दिवस आहे श्रीरामनवमी. श्रीराम कसे आहेत, रामचा अर्थ काय आहे पहा. रमन्ते योगिना यस्मिन सराम. ज्याच्यात योगी लोकांचे मन बुद्धी रमण करते. अंतर्यामी सर्वव्यापक अनंत ब्रह्मांड नायक चैतन्य श्रीराम आहे. दशरथ नंदन राम आले तेव्हापासून लोक राम राम जपतात असे नाही. दशरथाचे पिता, त्यांच्या पित्याचे पिता, त्यांच्याही पित्याचे पिता सुद्धा श्रीराम जपत होते. वेदांमध्येही श्रीरामाचा महिमा आहे, ओंकाराचा महिमा आहे. रामच्या रकाराने सूर्यतत्व म्हणजे श्रीरामाच्या रकाराने सूर्यतत्व आणि मकाराने चंद्रतत्व आपल्या अंतःकरणात विकसित होते. सूर्य आणि चंद्राच्या प्रभावाने संपूर्ण सृष्टीचा वृक्षवल्लीचे शरीर जीवजंतूंचे शरीर बनते आणि विकसित होते. परंतु जेव्हा आपली मन बुद्धी मोठी उच्चता गाठते तेव्हा श्रीरामांच्या विशुद्ध स्वरूपाला, यथार्थ स्वरूपाला आपण जाणू शकतो. शरीराने जे कराल, मनाने जो विचार कराल, बुद्धीने जो निर्णय घ्याल त्यात भगवंताची सत्ता आणि महत्ता स्वीकार करा. प्रतीक्षा करू नका की दशरथ, कौसल्य आणि श्रीराम केव्हा येतील. हे तत्व रूपाने प्रत्येक हृदयात प्रत्येक ठिकाणी आताही हजर आहेत. मी कल्पना करू शकत नव्हतो की माझ्या जीवनात ईश्वराच्या कृपेने अवतरण होईल आणि प्रत्येक तत्वामध्ये गुरुतत्व विकसित होईल. भगवंत दूर आहे, दुर्लभ आहेत, पार आहेत, परके आहेत, हा सर्व भ्रम दूर होईल
आणि माझी बोलण्याची तयारी होईल. त्याच्यापूर्वीच ऐकणाऱ्यांची तयारी होईल. काय हे भगवंताच्या सत्यमहत्तेचे अवतरण नाही? म्हणजे आपल्यामध्ये येणाऱ्या चेतना, आपल्यामध्ये येणारे विचार आपण जेव्हा प्रकट करतो त्यावरही भगवंताचीच सत्य असते. भगवंताच्या कृपेने आपल्यामध्ये सर्व चैतन्य भरभरून वाहते. आपल्या चक्राला जी सहस्रार चक्राला जी ऊर्जा मिळते ती ब्रह्मांडी ऊर्जा म्हणजे श्रीरामांची ऊर्जा. आपले सहस्रार चक्र ही ऊर्जा ग्रहण करून आपल्यामध्ये प्रत्येक चक्राला ती ऊर्जा प्राप्त होत राहते. मणिपूर चक्र श्रीराम. राम म्हणजे र म्हणजे अग्नितत्व आणि म्हणजे चंद्रतत्व. म्हणजे दोन्हीचे समतोल, म्हणजे शीत आणि उष्ण या दोन्हीचे संतुलन साधून आपला हा नरदेह तयार झालाय. यामध्ये येऊन कर्माने आपण जन्म घेतो, प्रारब्धाने आपले भोग भोगतो, परंतु हे सर्व करता नाही. मुखाला श्रीराम, कानाला श्री श्रवण अखंड प्राप्त व्हावे, म्हणजेच काया वाचा मन भावे. मी श्रीरामा तुमच्या चरणी समर्पित व्हावे. हेचे दान देगा देवा, तुझा विसरणा व्हावा. हे श्री समर्थ तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे प्रत्येक जण आज म्हणतो, श्रीरामा तुझ्या नामाचे प्रेम आम्हाला अखंड प्राप्त होऊ दे. चिरतन तुझे तत्व आम्हाला ऊर्जामय करू दे. प्रत्येक गोष्ट श्रीरामांचरणी समर्पित करण्यापूर्वी जर ती गोष्ट करताना श्रीराम प्रभूंचे स्मरण केले तर ती प्रभूंच्याच कृपेने उत्तम होईल यात शंकाच नाही. जय जय रघुवीर समर्थ, जय सद्गुरू. श्रीरामनवमीच्या सर्वांना अनंत अनंत शुभेच्छा. जय जय रघुवीर समर्थ, जय सद्गुरू. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. रेकी आणि अध्यात्म युनिक रेकी पथमध्येच रेकी आणि अध्यात्माशिवाय कोणतीही गोष्ट साध्य होत नाही. ज्यावेळेस ध्यान, साधना, प्राणायाम करतो त्याला अध्यात्माची जोड असते. म्हणूनच मी रेकी आणि अध्यात्माद्वारे आपल्या अध्यात्म, सण, वैकल्य, आपली भारतीय परंपरा याचाही अभ्यास करून व्हिडिओ घेऊन येत असते. नक्कीच आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि तुमचे काही जे मनोगत असतील तेही कमेंट करा. जय सद्गुरू. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत.